हॅलो मैत्रिणींनो, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्टार्टिंगला समजलं असेल मी कोणावर व्हिडिओ बनवत आहे. तर मी टोमलीचा पोलखोल झाला काल आणि स्वतःच्या तिच्या वहिनीनेच केलेला आहे. पण मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, टाळी एक हाताने वाजत नाही. टाळी वाजायला 2 हात लागतात, पण चुटकी एक हाताने वाजते. समजलं का? पण टोमलीवर जो पोलखोल झाला होता तिच्या वहिनीने केलेला होता. तर त्या व्हिडिओमध्ये तिने पुष्कळ काही असं टोमलीविषयी सांगितलं होतं की तिला म्हणजे घरात सुनेसारखं देत म्हणजे मानत नाहीत आणि असं सगळं तिने सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर तिने कमेंट बॉक्स ऑफ केला. कारण त्या कमेंट बॉक्स ऑफ करण्याच्या मागे रिझन होता. कारण तिची तब्येत बरी नव्हती, तिच्या मुलाची तब्येत बरी नव्हती. 8 दिवसापासून त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाची तब्येत बरी नव्हती. आणि तिचा हजबंड जो आहे तो विशाल्या, तो पण कुठे कामाला गेला नव्हता, घरीच होता. आणि त्याच्यामुळे तिला कुठल्याही कमेंट्सचं म्हणजे तिला व्हिडिओ केल्यानंतर कुठल्याही कमेंट्सचं रिप्लाय करता आला नाही, म्हणून थोड्या दिवसांनी तिने ऑफ केलं. काही लोकांनी म्हटलं की तिला पैसे पुरवले आहेत, दोघांची सेटिंग झाली, तिने तिचा हॅशटॅग वापरला, असं तसं लोकांनी असं सांगितलं. पण तसं काही नव्हतं. टोमलीचा जो पहिला व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये खाली पुष्कळ अशा तिच्या वहिनीसाठी म्हणजे कमेंट आल्या होत्या घाणघाण. तो त्याचा रिप्लाय म्हणून तिनं तो पहिला व्हिडिओ बनवला होता. आणि त्याच्यानंतर काल तिने तो दुसरा व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये एवढा मोठा पोलखोल झाला, तुम्ही विचार नाही करू शकत मैत्रिणी. आता तुम्हाला माहिती आहे काय, टोमलीच्या भावाचा विशाल्याचं जेव्हा लग्न ठरलं होतं आणि उद्या लग्न आणि आज हे लोक कुठल्या तरी देवीचे पाया पडायला गेले होते. आणि तिथे पाया पडायला गेलेले तेव्हा ही मोठं बोलली होती की ही दूरच्या रिश्त्यातली मुलगी आहे. आणि ते पण मंदिरच्या बाहेर उभी राहून खोटी बोलली होती. किती खोटारडी असेल तुम्ही नक्की सांगा. मंदिरच्या बाहेर उभे राहून एवढी तेव्हा माझ्या प्रकारे वहिनीने का नाही तिला सांगितलं की तुम्ही का खोटं बोलता म्हणून. पण तिथे मोठ्या हिंट मारल्या होत्या की माझ्या भावाचं अरेंज मॅरेज आहे, दूरची रिलेटिव्ह आहे. पण नाही, कालच्या व्हिडिओमध्ये एवढा मोठा खुलासा झाला की जी वहिनी आहे, वहिनी तिथलीच त्यांच्याच घराच्या बाजूला राहणारी आहे. म्हणजे इथे आणि नेक्स्ट साईड त्यांचं घर. ठीक आहे. लोकांचा प्रश्न होतो लग्नाला वहिनी का गेली नाही आणि भाऊ का गेले नाही. तर मोठा भाऊ आणि वहिनी लग्नाला का नाही गेले असे लोकांचे प्रश्न आल्यानंतर हे लोक राहतात मुंबईला, वहिनी आणि भाऊ. आणि हे टोमली जेव्हा तिथून आली होती युरोपमधून इथे मुंबईला, पुण्याला राहते तिथे आली होती, तेव्हा लग्न तिथून आल्यानंतर जेव्हा फॉरेनमधून आल्यानंतर इंडियामध्ये, तेव्हा यांनी डेट फिक्स केली. आणि हे लोक होते मुंबईला. त्याच्या अगोदर ते काहीतरी प्रोग्रामसाठी आले होते तेव्हा मी बघितलं होतं. आणि बाईक त्या गाडी घेऊन दिली होती, लाटपूट गाडी घेऊन दिली होती, बघितलं होतं मी. ठीक आहे. हे लोक मुंबईला असल्यामुळे ह्या लोकांना तिने काही इन्फॉर्मेशन दिली नाही. आणि नंतर लग्नाची डेट फिक्स झाल्यानंतरसुद्धा ते सांगितलं नाही. साडी घ्यायला गेले त्याच्यात नाही. हळदीचा प्रोग्राम होता त्याला नाही सांगितलं. त्याचबरोबर बांगड्या भरायचा प्रोग्राम होता, सवाशिणीचा प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये कोणीही त्यांना म्हणजे तिला सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर मोठी सून आणि म्हणून तिला बोलायलासुद्धा पाहिजे होतं, पण ह्या लोकांनी तिला मोठी सून म्हणून बोलवलेलंसुद्धा नव्हतं मैत्रिणी. तर खरोखर एकदम म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तर कालच्या त्या व्हिडिओमध्ये ती काय बोलली की लग्न होतं किंवा लग्न माझ्या प्रकारे 9 तारीखला होतं. मी काही असे पॉईंट्स लिहून ठेवले आहेत कारण मला लक्षात नाही राहत जास्त पॉईंट्स होईल. तर 9 तारखेला लग्न होतं आणि 9 तारखेला ती तिथे गावाला म्हणजे तिथेच होती आणि 16 तारखेला लग्न होतं. तर ह्या 9 पासून 16 तारखेपर्यंत काय झालं, तर काय झालं तिथे आता बघा 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत होती. तर तिला त्या लोकांनी कुठल्या कार्यक्रमात बोलवलं नाही. बाजूची सून आहे. आता मी एक सांगते, तेवढं तिने सांगितलं, चला पटलं. पण मुलगा असून तुला इज्जत नाही, बरोबर आहे, पण तू त्या बाईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. तर तू काही झालं असतं ना तर तू जायला पाहिजे होतं. तुझ्या बायकोला मान नाही का? नाही आहे मान. काय प्रॉब्लेम झाला हे बोलायला पाहिजे होतं. कशामुळे काय झालं आहे, प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही एकत्र बसून विचार करायला पाहिजे होतं. नाही काही तुम्ही तो व्हिडिओ जो सोडला, तो 2 व्हिडिओ सोडले, ते एकदम मला तर चुकीचं वाटलेलं आहे. टोमली कशी असू दे, तुम्ही कशी असून द्यात, पण जे तुम्ही व्हिडिओ टाकलेत ते तुम्ही आपसास म्हणजे बसून बोलून हे करायला पाहिजे होतं. आणि हक्क होता मोठ्या सुनेचा. मोठी सून म्हणते की मी आणि माझा नवरा तिथेच होतो आणि माझा मुलगा बाहेर खेळायला गेला होता आणि बाहेर खेळताना त्याच्या मुलीने बघितलं आणि तिला बोलवलं आणि ह्या टोमलीने तिला खेचून मध्ये आणलं, हात धरून खेचून
घरामध्ये आणलं. हो, सगळं पटतं. तुम्हाला तुमच्या मुलाचा अपमान नाही दिला. मग उद्या जर तुमचा मुलगा मोठा होणार आणि त्याचं लग्न होणार आणि त्याने तसं जर तुमच्याबरोबर केलं तर तुम्हाला किती वाईट वाटेल? हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, की जे तुम्ही केलेलं आहे बरोबर आहे की नाही? कारण टाळी 2 हाताने वाजते, पण चुटकी 1 बोटानेच वाजते मैत्रिणींनो. बरोबर आहे की नाही? तर कुठे काय चाललं आहे मला माहीत नाही. आता ही जी आहे बहिणीच्या डिलिव्हरीसाठी गावाला आली होती, तिथेच बाजूलाच. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं होतं, ह्यांचं ते प्रोग्रामला बोलवलं नाही म्हणून ह्यांचं अरे मन्या, तुला कशाला त्या लोकांच्या भांडणात पडायला पाहिजे? तू कशाला भांडण? तिथे तुझी आईबरोबर तू राहायला पाहिजे होतं की नाही नाशिकला? इथे कशाला मरायला आला? ते 4 बांगड्या त्या ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये तू पण भरून घ्यायला पाहिजे होता हातामध्ये. श्रावणामध्ये बायका हातामध्ये बांगड्या भरतात ना, तसं तू मन्या तू पण हातामध्ये जर 4 नाही 6 भरले असतं तर बरं झालं असतं. बायकांच्यामध्ये तुला काय गरज आहे? भाऊ बहीण वहिनी त्यांचं फॅमिली ते करतील ना, तो तुला कशाला? तुला मी 4 बांगड्या भरते हातामध्ये किंवा ते सिंदूर बिंदूर असे तुला लावते, लाली लिपस्टिक लावते. कारण तुला ते बायकांच्यामध्ये पडायची अभ्यास आहे. कारण तिथे सगळ्या तुमच्या घरात त्या बायकाच आहेत ना. बाहेरगावामध्ये पण तुमची मुली, तू आणि नवरा हे म्हणजे 3 बायकामध्ये तू असतो ना, त्याच्यामुळे मी म्हटलं. ठीक आहे. तर आता लोकांनी विचारलं वहिनी का नाही आली, तर मॅडम बोलतात की बाळ रडतं ना. अरे बाळ रडतंच ना, नाही तर तू रडणार का करून की तुझ्या तोंडामध्ये 2 बाटली भरली चेपायला लागेल की गपचूप बस म्हणून. नाही ना, बाळ तर रडतंच. ते रिझन नाही झालं. रिझन काहीतरी वेगळंच आहे ह्या लोकांचं आणि तिला घ्यायचं नसेल किंवा माझ्या प्रकारे तिला लग्नामध्ये काय भेटलं नसेल आहेर ह्या लोकांना पाहिजे तसं. आता जाऊन ते कमेंट बघा. कमेंट आता आलेली सून आणि आई एकसारखेच वाटतात बहिणी. कमेंट एवढे लोक मस्त करतात ना, मला हसायला येतं मैत्रिणीनं. बाकीचं तेवढंच होतं. मी काही पॉईंट्स लिहून ठेवले होते कारण मला ह्या लोकांचं जे आहे ना, काय झालं आहे ह्या लोकांचं जरा खिचडी टाईप झालेली आहे. म्हणजे ह्याने मला नाही बोलवलं, त्याने मला नाही बोलवलं, माझ्या मुलाचा अपमान केला आणि तो सगळे बायकोचे बैल झालेले आहेत. आता त्याने त्याच्या बायकोला वहिनीला तिच्या नवऱ्याने व्हिडिओ करण्यासाठी का सांगितलं? ते एकदम चुकीचं आहे ना. अजिबात नाही व्हिडिओ द्यायला पाहिजे होता. कारण तू मोठी सून आहे ना, बरोबर आहे की नाही? मग त्या दिवशी ते गाडी बिडी घेताना किंवा घरात ते स्वयंपाक करताना कशी ताई करत होता तुम्ही? मग एकदम चुकीचं आहे ना. तुमच्या घराचा जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवायला पाहिजे होतं ना, की तुम्ही हे सोशल मीडियावर का आलं तुम्ही? त्याच्यानंतर तुम्ही बोलतात लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मग त्याच्यामागे रिझन काय आहे की त्यांचं नाव घेऊन तुम्हीसुद्धा काय करायचं? चॅनल वाढवायचं. आता इथे मी कोणालाच म्हणजे चांगलं किंवा वाईट असं काही म्हणत नाही आहे, पण जे झालेलं आहे एकदम चुकीचं आहे. सुवाशीण असताना तुमच्या घरात मोठी सून, मेन सासूबाईचं काम असतं की सुनेला बोलायचं असतं. काही प्रॉब्लेम असता तर सासूबाईने बोलवून ते मॅटर सॉर्ट आऊट करायला पाहिजे होतं ना. काही टोमली लग्न जाऊन बाहेर गेलेली आहे, तिचं घर आहे नाशिकला, तर तिथे तिने छानपैकी राहायला पाहिजे होतं. पण काय तिथे पण तसंच चालू आहे. तिथे पण मातोश्रीचं तोंड असं असतं असं पडलेलं असतं. जाम भांडखोर आहे बाबा हे काय भांडतात. वहिनीच बोलल्या बाबा सगळे एकत्र भांडायला आले म्हणे तिच्यावर. पण मला सांगतात की सगळ्यांनी ना जे जेंट्स आहे ना त्यांनी सगळ्यांनी हातामध्ये 4 बांगड्या घालून घ्या. कारण तो वहिनीचा नवरा तो पण असा बसला होता. त्याला तोंड नव्हतं का बायकोला सांगायचा व्हिडिओ बंद कर नको? त्यांनी नाही, तो पण असा बसला बायकोचा बैलसारखा. तिथे मन्या पण बायकोचा बैल आणि तो आहे तो पण तसंच होणार बायकोचा बैलगाडी घ्या आणि पळा. बाकीचं काय नाही मैत्रिणं. व्हिडिओ आवडला असलं की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. पण टोमली तू छान पतंग उडवते बरं का, असंच उडव. व्हिडिओ तुझं चॅनल पुष्कळ प्रोग्रेस होईल. पण वहिनीने नाक कापून टाकली तुझी, शूर्पणखा करून टाकली तुझी. इधर की नाही वेरे उधर की नाही, इधर चला मैं उधर चला जाने कहाँ मैं किधर चला ओ फिसल गया ये क्या हुआ, असं गाणं गावं लागेल टॉमले तुला. बाकीचं काय नाही भेटतं ना. व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. माझं करा बरं का, नाही मी श्राप देईन.